हाय मित्रांनो, तर चला आज आपण पोलीस भरतीचे जे PYQ आहे त्यामध्ये मॅथची सिरीज सुरू करणार आहोत. तर मॅथमध्ये काय करणार आहोत आपण PYQ सॉल्व करणार आहोत मॅथमध्ये मित्रांनो. तर मी तुम्हाला एक रिअल क्वेश्चन घेऊन येणार आहे की ज्यामुळे तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि एक्झाममध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते पण तुम्हाला कळेल. तर ही सिरीज तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो. तर तुम्ही ही सिरीज नक्कीच बघा. तर आपण आता पहिला क्वेश्चन सॉल्व करू जो की 24 नंबरचा आहे आणि हा जो पेपर आहे तो छत्रपती संभाजीनगर चा आहे आणि मला वाटतं हा 2023चा पेपर आहे. तर मित्रांनो आपण आता 2023चा छत्रपती संभाजीनगरचा पेपर बघूयात 2023चा. त्यामध्ये आपण मॅथचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आपण बघू. तर इथे बघा 24 नंबरचा क्वेश्चन बघा. बी आपल्याला 5 वेळेस बी दिलं आहे. त्यानंतर एक सिरीज आहे. सिरीजमध्ये काय आहे तर बी 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 आणि बी 5 वेळेस बी. त्याच्यानंतर दिलं आहे CDEFG CDEFG EFG CDEFG नंतर DF बघा DFHJL आणि EHKNQ. तर अशा प्रकारे आपली सिरीज आहे मित्रांनो. तर याच्या पुढे काय येईल ते आपल्याला काढायचं आहे. आता बघा इथं ही सिरीज तुम्ही लिहून घेतली. त्यानंतर बघा इथं फर्स्ट ऑब्झर्व करा, इथं बी आहे. फर्स्ट लेटर ऑब्झर्व करा, इथं काय बी, इथं सी, इथं डी आणि इथं ई आहे. तर मित्रांनो बघा जर सिरीजमध्ये जर बघायचं घेतलं तर ABCDनुसार बी नंतर काय येतं, बी नंतर येतं सी, सी नंतर येतं डी, डी नंतर येतं ई, ई नंतर इथं पहिलं अक्षर काय राहील आपलं, ई नंतर येतं एफ. तर बघा पहिलं ऑप्शन आपलं एफने सुरू होतं आहे, दुसरं पण एफने सुरू होतं आहे, तिसरं एफने सुरू होतं आहे आणि चौथं पण एफने सुरू होतं आहे. तर आपण इथं लॉजिक काढू शकतो की पहिलं अक्षर आपलं झालं आहे एफ. आता बघा दुसरं बघा. तर दुसऱ्यामध्ये काय होतं आहे बघा मित्रांनो. आता दुसऱ्यामध्ये बघा दुसरं आपण पहिलं घेतलं तर याचं दुसरं अक्षर बघा बी आहे, याचं डी आहे, याचं एफ आहे, याचं एच आहे. तर बघा बी नंतर त्यांनी एक सोडला, बी नंतर काय तो सी, सी सोडला आणि डी घेतला. म्हणजे एक अक्षरचा एका याच्यामध्ये एका अक्षरचा गॅप्स आहे. म्हणजे कसं हे बघा ABCDEFGHI असा आहे. तर मित्रांनो त्यांनी हा घेतला, नंतर एक कॅन्सल केला सी आणि डी घेतला, नंतर ई कॅन्सल होईल, नंतर एफ घेईल, नंतर जी कॅन्सल होईल, नंतर एच. अशी सिरीज चालेल बघा मित्रांनो. बी नंतर डी, डी नंतर एफ, एफ नंतर एच, एच नंतर काय येईल आय सोडून HI नंतर जे येईल. म्हणजे आपल्या इथं काय येईल मित्रांनो जे येईल. तर हे पण झालं आपलं दुसरं अक्षर पण कळलं आपल्याला त्याच्यानुसार. तर हे बघा दुसऱ्यामध्ये सगळ्याच ऑप्शनमध्ये 2 नंबरचं जे आहे. तर मित्रांनो बघा इथं लास्टचे ऑप्शन आपण एकदा बघू. लास्टला थोडे वेगळे ऑप्शन दिसत आहे तर आपण बघू. बरं ठीक आहे, लास्टच्या न चेक करता आपण इथं काय करू, इथं एकदा ABCD लिहून घेऊ म्हणजे तुम्हाला त्यानुसार कळेल. तर बघा
A B C D E F G H I J K L M M A B C D E F G H I J K L M नंतर N O P Q R S T U V W X Y आणि झेड. मित्रांनो, हे एक्झाममध्ये ABCD लिहित बसण्याचा तेवढा वेळ नसतो, पण तुम्ही फास्टमध्ये लिहून ठेवू शकता जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर. आपलं आता सेकंड अक्षर आपलं आलं होतं, तर आपण आता थर्डवरती जाऊ. थर्डवरती इथं B आहे, इथं E आहे, इथं H आहे. तर B आहे, E आहे, नंतर H आहे. तर इथंच तुमचं लॉजिक कळलं मित्रांनो की कितीचा गॅप चालतोय. पहिले 0चा गॅप होता म्हणजे BCDE, नंतर दुसऱ्या अक्षराला 1चा गॅप राहिला. आता तिसरा अक्षर आलं तर तिसऱ्याला आपला 2चा गॅप राहिला. तर H नंतर काय येईल, K येईल. इथं पण K आलं मित्रांनो. इथं 2 सोडून मग N येईल. तर आपलं तिसरं अक्षर काय आलं, N आलं मित्रांनो. तर बघा, तिसरं अक्षर आलं आपलं N. हे झालं मित्रांनो आपलं थर्ड नंबरचं पण आपल्याला लॉजिक कळतं. आपल्याला आता ह्या क्वेश्चनचंच लॉजिक कळलं आहे मित्रांनो. आता चौथ्या अक्षराला 3चा गॅप राहील. चौथा अक्षर कोणतं आहे आपलं B, आणि इथं कोणतं आहे F. B नंतर F म्हणजे 3चा गॅप आहे. B नंतर F घेतला, नंतर 3चा गॅप सोडून ते J घेतील. बघा J आहे, Jचा 3चा गॅप सोडून मग N घेतील. इथं N आहे. तर आता 3चा गॅप सोडून R येईल. तर इथे काय येईल आपलं R येईल. तर FJNR हां. तर हे बघा, तिसरा ऑप्शनमध्ये FJNR पाहिजे होतं आपलं. तर इथं काय FJRN आलं आणि FJNV आलं. तर आपलं तिसरं आणि चौथं ऑप्शन कॅन्सल झालं. आपलं ह्या 2पैकी एक उत्तर असेल. आता बघा, आपण चौथ्या ऑप्शनवरती आलो. तो आता पाचवं बघा. पाचवं काय, बी नंतर काय आलंय बघा, 5 नंबरच्या याला बी नंतर काय आलं बघा, जी आला म्हणजे त्यांनी कितीचा गॅप सोडला, तर 4चा गॅप सोडला. हे बघा, हे पूर्ण 4 पदं आहेत. तर इथं पण परत ते 4चा गॅप सोडेल. तर पुढचं अक्षर काय येईल, एल. हे बघा, जी नंतर एल. आता एल नंतर परत हे 4चं गॅप सोडेल. हे बघा, हे 3 प्लस हा एक एम म्हणजे क्यू. इथं क्यू आला. क्यू नंतर परत 4चा गॅप सोडेल. इथं काय येईल आपलं, व्ही येईल. तर बघा, व्ही कुठं आहे, FJNRV. तर आपलं उत्तर पर्यायी क्रमांक 2 हा उत्तर आला. मित्रांनो, इथं जे टिक केले त्याच्यावरती तुम्ही लक्ष देऊ नका. तर बघा, इथं आपला कितीचा गॅप आला, हे बघा, आपलं 5व्या पदासाठी 4चा गॅप होता. तर बी नंतर 4चा गॅप झाला की जी येतं, आणि जी नंतर जर 4चा गॅप सोडला तर HIJK नंतर एल येतं. एल नंतर 4चा सोडला MNOP नंतर क्यू येईल. क्यू नंतर RSTU हे 4 सोडले की नंतर व्ही येईल. तर आपलं इथं काय उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. तर आता आपण दुसरा क्वेश्चन बघू. आता मित्रांनो, तर बघा, दुसरा क्वेश्चन काय सांगतो, एका सांकेतिक भाषेत विल्यम
ILLIUM कसं लिहितात? 09889 1 आणि 2 असं. व स्काल्प कसं लिहितात? SCALP 34685 34685. तर म्युझिक कसं लिहितात? त्यांचं म्हणणं काय आहे? तर हे असं लिहिलं तर MUSIC हे कसं लिहिलं जाईल? तर मित्रांनो बघा, इथं काय लॉजिक आहे मित्रांनो? हे बघा, इथं आपले डबल एल आहे म्हणजे त्यांच्यासाठी त्यांनी डबल 8 म्हणजे इथं कोड काय सरळ तुम्ही जसेच्या तसं तुमचं इंग्लिश अल्फाबेटिकल सिरीज लिहायची, नंतर नंबर सिरीज त्याच्या खाली लिहायची. म्हणजे ज्याच्या खाली जे अक्षर आहे तेच त्या अक्षराचं कोड आहे. समजलं मित्रांनो? म्हणजे जे अंक आहेत, ज्या अक्षरांच्या खाली जे अंक आले आहेत तेच त्या अक्षराचं कोड आहे. तर हे समजून गेलं तुम्हाला. म्हणजे डब्ल्यूसाठी काय येईल? 0 येईल. आयसाठी 9. हे बघा, आय इथं पण आहे आणि आई इथं पण आहे. त्याच्या खाली काय? 9 आणि ह्या आयच्या खाली पण 9 आहे. तर म्हणजे आईचं काय कोड झालं आपलं? 9. आणि एलसाठी काय? 8. हे बघा, इथं एलसाठी 8 येतोय, इथं पण एलसाठी 8 येतोय, म्हणून त्याच्यासाठी 8 झाला. पण आपल्याला म्युझिकचं काढायचं. आपल्याला लॉजिक कळलं की त्याच्या खालचाच अंक येणार आहे. म्हणजे एमसाठी किती येईल? 2 येईल. आता बघा, यूसाठी काय येईल? 1 येईल. एससाठी काय येईल? 3 येईल. आणि सीसाठी काय येईल? 4 येईल. 2 1 3 9 4. तर बघा इथं मित्रांनो 2 1 9 2 1 3 9 4 4 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे. तर हे झालं आपलं 2 नंबरचा क्वेश्चन. आता आपण 3 नंबरचा क्वेश्चन घेऊ मित्रांनो. ही सिरीज तुमच्यासाठी खूप कामी येणार आहे मित्रांनो. फक्त फिजिकल करून चालत नाही, तर तुमचे याच्यामध्ये पण मार्क्स चांगले आले पाहिजे. मॅथ आणि रिझनिंग येईल किंवा तुमचं इन शॉर्टमध्ये थेअरीमध्ये पण चांगले मार्क्स आले पाहिजे, तरच तुमचं सिलेक्शन होईल मित्रांनो. तर त्याच्यामुळं मी तुमच्यासाठी ॲक्च्युअल क्वेश्चन कसे आले आहेत ते याच्यामधून सांगणार आहे मित्रांनो. ह्या सिरीजमधून तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन देण्याचा प्रयत्न करणार आहे. जर एका बादलीत आता बघा तिसरा क्वेश्चन बघू. जर एका बादलीमध्ये 3/5 भाग पाणी भरलेले आहे, म्हणजे एक बकेट आहे मित्रांनो. तर आपण एक बकेट पकडू. हिचा 3/5 भाग म्हणजे 3/5 भाग जर आपण याचे 5 भाग केले, 1 2 3 4 आणि 5, 1 2 3 4 आणि 5 भाग केले. 3/5 म्हणजे 3 भाग भरलेला आहे. म्हणजे इथपर्यंत पाणी आहे मित्रांनो. कुठपर्यंत? इथपर्यंत पूर्ण पाणी भरलेलं आहे मित्रांनो. 3 भाग पाणी भरलेलं आहे. 3 भाग पाणी भरलेलं आहे इथपर्यंत. 5 भागापैकी 3 भाग भरलेले आहे. तर ते किती? ती बादलीचं वेट किती भरतं मग? 15 किलो. जर त्या बादलीतील 4/5 भाग पाणी भरलेले, तर तिचे वजन 19 किलो भरते. तर पाण्याचे पूर्ण भरलेले बादलीचे एकूण वजन आपल्याला काढायचं आहे मित्रांनो. म्हणजे परत म्हणजे आपण बादली काढली, तिचे 5 भाग केले, 1 2 3 1 2 3 4 आणि 5. तर आता त्यांनी काय म्हणलेलं आहे मित्रांनो की तिचे 4 भाग भरलेले आहे. 4 भाग म्हणजे इथपर्यंत भरलेले आहे. तर इथपर्यंत पाण्याने भरलेले 4/5 भाग आणि तिचं वजन किती भरलं? 19. तर आपल्याला जर ती पूर्ण भरलेली असेल तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन किती? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे, जर आपण 3/5 भाग पाणी भरलं तर 15 kg त्याचं वजन भरतं. नंतर 4/5 भाग पाणी भरलं तर त्याचं 19 kg वजन भरतं मित्रांनो. म्हणजे आपल्याला इथं कळालं मित्रांनो. काय कळालं? तर बघा,
एक साधं लॉजिक लावतो, तुम्हाला काहीच इथं बेसिक म्हणजे तुम्हाला काहीच इथं सूत्रांची वगैरे काहीच हे करण्याची गरज नाही मित्रांनो. हे बघा, अगोदर 3 भाग भरलेले होते, 1 2 3. आता 4 भाग भरले, 1 2 3 आणि 4 भाग भरले मित्रांनो. तर हे बघा, इथं किती एक भाग वाढला, एक भाग वाढला म्हणजे तिचं वजन कितीने वाढलं, 4 kg वाढलं. तर मित्रांनो मग समजून घ्या तुम्ही, म्हणजे एक भागाचं वजन किती झालं, 4 kg झालं. आपलं किती भाग आहे, 5 भाग आहे. 5 भाग असल्यामुळे 4 kg एका भागाचं आहे, तर 5 भागाचं किती, 5 गुणिला 4 म्हणजे 20 kg. त्याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1, 20. एकदम साधं लॉजिक होतं मित्रांनो. इथं काहीच करायची गरज नव्हती तुम्हाला फक्त एक बादली बकेट तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्याचे 5 भाग आहे, त्यांचं म्हणजे 3/5 भाग पाणीने भरलेलं आहे. 3/5 म्हणजे 5 भागापैकी 3 भाग भरलेले आहे आणि खाली दिलेलं आहे 5 भागापैकी 4 भाग भरलेले आहे. म्हणजे एक भाग वाढला तर त्याचं वजन कितीने वाढलं मित्रांनो इथं, तर 4 kg. आपले टोटल 5 भाग आहे ना, 5 गुणिला 4 म्हणजेच 20. एवढा सोपा प्रश्न आहे मित्रांनो. मी तर म्हणतो तुमचं इथं मॅथ आणि रिझनिंगमध्ये जर एक पण क्वेश्चन चुकला नाही पाहिजे मित्रांनो. एकदम हलके सवाल येतात. म्हणजे ह्या क्वेश्चनला मी सांगतोय मित्रांनो, मी हा क्वेश्चन फक्त एक घेतला क्वेश्चन पेपर आणि तुम्हाला डायरेक्टली सॉल्व करून दाखवतोय. मी हे आता गुगलवरतूनच तुम्हाला दाखवतोय मित्रांनो. तर मी काय याची प्रॅक्टिस वगैरे केली नाही, कारण ते क्वेश्चनच एवढे सोपे असतात मित्रांनो की त्याला अभ्यास तर लागतोच मित्रांनो, पण ते खूप सोपे असतात. आता बघा, पुढचा क्वेश्चन घेऊ. एका गावाची लोकसंख्या 4000 आहे. त्यांनी काय सांगितलं, एक गाव आहे, त्याची लोकसंख्या किती आहे, 4000. ती दरवर्षी 10% वाढते, तर 2 वर्षानंतर गावाची लोकसंख्या किती असेल. तर मित्रांनो बघा, इथं मी तुम्हाला दोन्ही सांगेल, सूत्रानुसार पण सांगेल आणि एक शॉर्टकट पद्धत पण सांगेल. गावाची लोकसंख्या किती मित्रांनो, 4000 आहे. ती कितीने वाढते, 10% वाढते दरवर्षी. तर 2 वर्षानंतर किती लोकसंख्या होईल हे आपल्याला काढायचं आहे मित्रांनो. तर बघा, पहिल्या वर्षी गावाची लोकसंख्या किती आहे, 4000. कितीने वाढली, 10% वाढली. म्हणजे 10%, 4000चे 10% किती होतात मित्रांनो. तर बघा, हे शून्य गेला, एक हा शून्य गेला, हा शून्य गेला आणि हा शून्य गेला. म्हणजे किती झाली, 400 वाढली. टोटल आपली किती झाली, 10% म्हणजे 400 वाढली. अगोदर किती होती, 4000. आता पहिल्या वर्षी किती वाढली, 400 वाढली. मग पहिल्या वर्षीची एकूण लोकसंख्या किती झाली, आता 4000 होती, आता 4400 झाली. ओके मित्रांनो. आता दुसऱ्या वर्षी बघा, आता लोकसंख्या अगोदर 4000 होती, पण आता पहिल्या वर्षीवर 10% वाढेल ना मित्रांनो. म्हणजे काय होईल, आता लोकसंख्या होती 4400. इथं आपली 4400 लोकसंख्या झाली, त्याच्यावर 10% वाढली म्हणजे 10. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, म्हणजे 440ने वाढली. आता बघा, अगोदर किती होती, 4400. आता किती झाली, आता कितीने वाढली, 440 वाढली. म्हणजे किती, 0484. किती झाली, 4840. 4840 एवढी लोकसंख्या आहे मित्रांनो. त्याचं ऑप्शन 4840. तर ही झाली त्याची ऑर्डिनरी म्हणजे एकदम सूत्रानुसार काढलेली पद्धत. आता मी तुम्हाला एक दुसरी पद्धत सांगतो मित्रांनो. मी तुम्हाला एक सक्सेसिव्हची पण सांगेल की ज्याने तुम्ही शॉर्टकटने पण काढू शकता. एकदम सोपं आहे मित्रांनो. आणि ही पण सांगेल, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे त्यासाठी मी हे सांगतोय. लोकसंख्या किती होती मित्रांनो, 4000. ओके. आणि वाढली किती, पहिल्या वर्षी कितीने वाढेल, 10ने वाढेल. तर 10 गुणिला 100 करून टाका, 10% म्हणजे. दुसऱ्या वर्षी पण कितीने वाढेल, 10ने वाढेल. तर 10 गुणिला 100 करून टाका. आता सगळे शून्य कट करा. हे शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला.
हा शून्य गेला, हा शून्य गेला आणि हा गेला. तर आपलं मित्रांनो हे बघा सक्सेसिव्ह सांगतो मित्रांनो. पहिल्या वर्षी एक एक सरळ फॉर्म्युला लावायचा मित्रांनो. 10% वाढते 2 वर्षासाठी आपल्याला जर काढायचं असेल कोणती बी लोकसंख्या, तर कितीने वाढते? 10%ने. 10 + 10 प्लस 10 गुणीला 10 करायचे मित्रांनो, भागीला 100 करायचे. तर हे किती झाले? 20 प्लस हे किती झाले? 1 म्हणजे टोटल लोकसंख्या कितीने वाढली? 21% वाढली. ओके, 21% वाढली म्हणजे किती? 4000 होती. 21% वाढली म्हणजे 21/100. तर म्हणजे किती झाली? 40 गुणीला 21. 40 गुणीला 21 किती होईल? 0. 4 1 4, 4 2 8. 840ने वाढली. अगोदर होती 4000 प्लस हे 840. तर हे झाले आपले 4840. तर मित्रांनो बघितलं, एकदम सोपं होतं. हे सक्सेसिव्ह तुम्ही लावू शकता मित्रांनो. इथं अशा प्रकारे आपलं ऑप्शन एक आलं. 4840 ही लोकसंख्या होईल मित्रांनो. तर आता बघा पुढचं क्वेश्चन बघू. 2 संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती असेल? तर त्यांनी काय दिली? सपोज आपण संख्या x आणि दुसरी संख्या y पकडली. त्यांची बेरीज म्हणजे x + y = 44 आहे आणि वजाबाकी 4 आहे. तर x - y = 4 आहे. तर त्यांचे गुणोत्तर आपल्याला काढायचे आहे. तर मित्रांनो बघा इथं काय केलं मित्रांनो, इथं तुम्ही सरळ काय करायचं? बेरीज करून टाका. बेरीज केल्यानंतर काय? x + x 2x येईल मित्रांनो. हे प्लस y मायनस y कॅन्सल होऊन जाईल. = 44 + 50 48. म्हणजे एक्सची किंमत किती आली आपली? 48/2 म्हणजे 24. एक्सची किंमत आली आपली 24. तर वायची किंमत, आता एक्सची किंमत पहिल्या किंवा दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाका. एक्सची किंमत जर आपण 24 टाकली, 24 + y = 44. तर y = 44 - 24. तर किती येईल? y = 20. तर आपल्याला काय करायचं आहे? त्यांचे गुणोत्तर काढायचं आहे. तर गुणोत्तर काय असतं? x/y. म्हणजेच तसं लिहू शकता तुम्ही किंवा असं लिहा मित्रांनो, तुम्हाला समजण्यासाठी सांगतो मी. y. तर बघा एक्सची किंमत होती आपली 24 आणि वायची किंमत होती 20. तर यांना 4ने भागत होतो. 4 पंचवीस 4 सकट 24, 4 पंचे 20. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 6:5. 6:5 हे आपलं उत्तर आलं. तर एवढे सोपे प्रश्न असतात मित्रांनो की त्यामध्ये तुम्हाला पेन घ्यायची पण गरज नाही. पण मी तुम्हाला समजवण्यासाठी हे पूर्ण सांगतो आहे मित्रांनो, एवढं डिटेलमध्ये. पण एवढं डिटेल करून पण तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. वेळ खूप असतो मित्रांनो एक्झाममध्ये. तर तुम्ही नक्कीच त्याचा फायदा घ्या आणि ह्या सिरीजला प्रत्येक मित्राकडे शेअर करा. आणि तुमचं जे आहे थेअरीमध्ये तुम्हाला मॅथमध्ये आउट ऑफ मार्क मिळवून देण्याची गॅरंटी माझी आहे मित्रांनो. तर खाली बघा, खाली आपण पुढचा क्वेश्चन घेऊ. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3ने निश्चित भाग जातो? आता बघा एकदम सोपं आहे मित्रांनो. 3ने निश्चित भाग जातो म्हणजे 3ची आपल्याला हे माहीत पाहिजे. 3ची कसोटी म्हणतात विद्यार्थी मित्रांनो मराठीमध्ये. म्हणजे 3ला कशाने भाग जातो? तर त्याच्या अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर त्या संख्येला 3ने भाग जातो मित्रांनो. तर बघा पहिलं जर ऑप्शन घेतलं 1 4 6 8, याची बेरीज करा. 1 4 6 8
1+4 5, 5+6 11, 11+8 19. तर 19ला 3ने भाग जातो का मित्रांनो? तर नाही. तर आता बघा 1 4 6 9. आता मित्रांनो इथं 1468 होतं, 1469 म्हणजे एकनाच वाढला मित्रांनो. 1 4 6 9ची बेरीज होईल 20. याला 20ला 3 भाग जातो का? तर नाही, म्हणजे या संख्येला आपण जात नाही. 1 4 6 5, 1 4 6 5 बघू. 6 4 10 5 15 आणि 1 16, 16 झाले. 16ला जातो का मित्रांनो? तर नाही. 1 4 6 7 3 नंबरचा ऑप्शन बघा. 1 4 6 7, 6 4 10, 10 7 17 आणि 17 आणि 1 18. तर 18ला 3ने निश्चय भाग जातो. 3 सका 18 होतात मित्रांनो. म्हणजे आपलं ऑप्शन काय आलं? 3 नंबरचं ऑप्शन आलं. तर एवढा आहे मित्रांनो. एवढा सोपा क्वेश्चन होता. तर आता आपण पुढचा क्वेश्चन बघू. पुढचा क्वेश्चन काय आहे? 25 ते 37 मधील समसंख्यांची सरासरी किती? आता 25 ते 37 यांच्यामधील समसंख्या किती येईल? 25 नंतर किती येते? 26. 26 नंतर किती येते? 28. 28 नंतर 30. 30 नंतर 32. 32 नंतर 34. 34 नंतर 36. आता 36 येते. 36 नंतर 38 येते, पण आपल्याला 37 यांची सरासरी काढायची. आता मोजा. 1 2 3 4 5 6. 6 अंक आहेत मित्रांनो इथं. तर हे बघा, कधी पण सरासरी काय असते? मिडलचा अंक असते. तर मिडलचा अंक इथं येईल मित्रांनो. मिडलचा अंक म्हणजे इकडं तुम्ही 26 28 आणि 30 सोडले, इथं 32 34 आणि 36 सोडले. आता बघा 30 नंतर काय येतं? 31 नंतर 32. तर मिडलचा अंक कोणता आहे? 31. तर हीच आपली त्याची सरासरी झाली. एवढा सोपा क्वेश्चन होता मित्रांनो. तर तुम्हाला जर सरासरी जर असंच कळत नसेल, एकदम सरळ आहे की मिडलचा अंक सरासरी असतो, जेवढे अंक असतात तेवढे. नंतर नाही तर असं कळत तर याची तुम्ही सरासरीचं सूत्र यूज करू शकता. संख्यांची बेरीज करा तुम्ही आता मित्रांनो. तर बघा 26 28 30 32. तर बघा आता आपण संख्यांची बेरीज करू मित्रांनो. आता हे बघा 36 + 34 किती होतात मित्रांनो? 36 + 34 होतात 40. 40 आणि 1 70. हे किती झाले? 70. आणि हे बघा, हे 30 आणि 30 60. 60 आणि 70 130 झाले मित्रांनो. 130 आणि हे 30 160 झाले. 160 170 180 186. टोटल किती अंक आहे? 3 आणि 3 6. 6 त्रिक 18 आणि 6 एक 6. आपलं उत्तर किती आलं? 31. तर हे झालं सरासरी मित्रांनो. मी काय केलं? यांची टोटल बेरीज केली 26 + 28 + 30. तर आता इथं मी फास्ट कॅल्क्युलेशन करण्यासाठी मित्रांनो हे पण महत्त्वाचं असतं. आता तुम्ही 36 34 करा. किती होतात? 6 आणि 4 10 म्हणजे 60 आणि 1 70 झाले. तर 32 28 करा. 30 आणि 30 60. 60 आणि 70 130 झाले. 130 नंतर आपलं काय उरलं? हे 30 उरले. 130 आणि 30 160 होतात. 160 + 26 186 होतात. तर अशा प्रकारे मी कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो. तर हे झालं तुमचं सरासरी. किती उत्तर आलं त्याचं? 31 उत्तर आलं मित्रांनो. आता आपण पुढचा क्वेश्चन बघू. पुढचा क्वेश्चन काय? 50 पैसे व 1 रुपया यांची नाणी प्रत्येकी 3:2च्या प्रमाणात घेतल्यास 140 मध्ये 50 पैशाची नाणी किती आहेत? तर 140 रुपये मित्रांनो. आणि नाणी किती आहेत? 3:2. आता 50 पैसे म्हणजे 3:2च्या प्रमाणात आहे. तर बघा मित्रांनो, 50 पैशाची नाणी किती येईल? मग आपले टोटल जर पैसे जर मोजायचे ठरले तर इथं काय करा? 3 × 0.5 प्लस 2 × 1.
इथं प्लस नका करू मित्रांनो, इथं तुम्ही सरळ तुमचं समजण्यासाठी मी असं करतो. तर म्हणजे टोटल किती झाले, पैशाची किंमत किती झाली, 5 त्रिक 15, 1.5 आणि हे 2, म्हणजे किती झाली मित्रांनो, हे 2 प्लस 1 3.5, म्हणजे 3.5 म्हणजेच 140. तर आपल्याला किती 50 पैशाची नाणी करायची ना. तर बघा आता बघा, याला याचं एक 0 वाढवून टाका. तर 7 5 35 होईल, 7 2 14 होईल, 200, 5 चोक 20 होईल. तर टोटल आपले नाणी किती आले मित्रांनो, 40 नाणी आले. तर आपली 3:2 च्या रेशोमध्ये म्हणजे 5ची जर 40 आहे तर 3ची किती, तर आपल्याला 5 8 40, 8 त्रिक 3 आणि 2 5, हे किती झाले मित्रांनो, 7 2 14 आणि 7 5 35, 200 झाले मित्रांनो. 5 चोक 20, 40, 40 झाले. तर 40 5 7 35, 5 त्रिक 15. मित्रांनो इथं काहीतरी गडबड होते, काहीतरी चुकतंय मित्रांनो. आता त्यांची टोटल 3:2 आहे, ही संख्या झाली. म्हणजे आपल्याकडे किती टोटल 5 नाणी आहेत. तर बघा 0.5 2 इंटू 1 म्हणजे किती येईल, 1.5 आणि 2, ही टोटल त्याची ॲक्च्युअल हे झाली. तर हे किती येईल, 3.5 म्हणजे 140. तर आपलं 1.5 म्हणजे किती, आपल्याला 50 पैशाची नाणी काढायची मित्रांनो. तर बघा आता हे किती, 5 7 35, आपण न सरळ देऊ, 7ने देऊ. तर 7ने जर दिलं तर हे इथं किती येईल मित्रांनो, बघा 7 5 35, 7 2 14, 200 आलं आणि 5 चोक 20, तर 40 गुणिला 1.5, तर 40 गुणिला 15 चोक 60, 60 रुपये आपली कशाची व्हॅल्यू झाली, 50 पैशाची झाली. जर 60 रुपये व्हॅल्यू झाली मित्रांनो, तर 60 रुपये म्हणजे किती, तर त्याची नाणी एका रुपयात 50 पैशाची 2 नाणी राहतात. म्हणून 60 गुणिला 2 इज इक्वल टू किती, 120. तर आपलं त्याचं उत्तर किती आलं, 1 नंबरचं 120 उत्तर आलं मित्रांनो.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण कॉईनची संख्या पण काढली. तर मित्रांनो ते अगोदर थोडं चुकलं होतं विद्यार्थी मित्रांनो. तर आता पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण एकास 4 असून त्यांच्या पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या. आता बघा इथं त्यांनी कशाचा रेशो दिला आहे, तर मेंढपाळ व मेंढ्या. मेंढपाळ सपोज एक्स आहे आणि मेंढ्या आपल्या वाय आहे. तर त्यांनी त्याचा रेशो दिला आहे 1:4. त्यांच्या पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10ने कमी आहे. तर मेंढ्यांची संख्या किती? तर आपल्याला मेंढ्यांची संख्या काढायची मित्रांनो. तर मेंढ्यांची संख्या आता बघा मेंढ्यांची यांचा रेशो 1:4 मध्ये मित्रांनो. तर मेंढ्यांची संख्या ही 4ने निश्चित भाग जाणारी संख्या असेल. तर इथं बघा 4ने निश्चित भाग जाणारी संख्या 4 आहे. तर आपण तरी एक क्रॉस चेकसाठी एकदम बघूयात मित्रांनो कसं करायचं. तर त्यांनी काय दिलं आहे, त्यांच्या पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10ने कमी आहे. त्यांनी काय दिलं आहे, त्यांच्या पायांची संख्या. आता हे बघा हे आपले मेंढपाळ आणि या मेंढ्या. मेंढपाळांना किती पाय असतात, तर 2 म्हणजे 2x झालं. प्लस मेंढ्यांना 4 पाय असतात 4 × y हे झालं. आता हे त्यांच्या पायांची संख्या झाली. ही त्यांच्या पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या. आता डोक्यांची संख्या किती झाली, x + y म्हणजे 4 मेंढ्या असेल तर तेवढीच त्यांचे डोके पण असेल मेंढ्याला. तर काय होईल x + y. यांची 4 पट आणि त्यांचा 10ने कमी आहे म्हणजे -10. तर इथं किती आलं 2x + 4y = 4x + 4y - 10. तर बघा मित्रांनो 4x इकडं आणा. तर 4x - 2x किती झालं 2x आणि 4y आणि 4y. तर हे झालं 0 आणि हे +10. तर आपलं उत्तर किती आलं x = 5. x = 5. तर बघा ची किंमत 5 आहे तर 4ची किंमत किती येईल 5 × 4 म्हणजे 20. तर आपलं उत्तर किती आलं मित्रांनो 4. 20 उत्तर आलं. आता पुढचा क्वेश्चन बघूयात आपण मित्रांनो. बारा × 5 + 24/6 - 3. तर बघा इथं कसं आहे मित्रांनो बोडो मॅथचा यूज करायचा आहे. 12 × 5 + 24/6 - 3. 6 चौक 24 12 पंचे 60 प्लस 4 - 3 किती होतात +4 - 3 म्हणजे 60 + 1 = 61. याचं उत्तर आलं 61. याचं उत्तर आलं मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. एक मालगाडी 160 किमी/तास या वेगाने जाते. एका स्थिर खांबाला ती 13 सेकंदात मागे टाकते तर मालगाडीची लांबी किती? तर बघा मित्रांनो वेग = काय असतं अंतर भागिले वेळ. तर हे असतं मित्रांनो. तर यांनी आपल्याला मालगाडीची लांबी कशामध्ये काढायची मीटर. इथं अंतर म्हणजेच लांब मालगाडीची रेल्वे गाडीची
लांबी होत असते मित्रांनो. तर वेग किती त्याचा 108 किलोमीटर पर आवर. 108 आहे. 108ला काय करायचं मित्रांनो, किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंडमध्ये करायचं पहिलं. मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी काय करायचं, 5 भागीला 18ने त्याने गुणायचा. आता अंतर आपल्याला काढायचं आहे आणि वेळ त्यांनी दिला आहे किती, 13. तर बघा 18 पंचे 70, 18 चौक 72, 18 पंचे 90, 18 सकम 88. म्हणजे याला 18ने भाग जातो आणि 6 पंचे 30 गुणिला 13 इज इक्वल टू एक्स. तर एक्स इज इक्वल टू 0, 13 39, 390 त्याचं उत्तर आलं मित्रांनो. 1 नंबर ऑप्शन. तर हे पण काढलं आपण. आता पुढचं बघूयात. पुढचं काय आहे, 9.3 प्लस 3.9 डिवायडेड बाय 0.3 प्लस 0.9. तर याचं कसं काढायचं पाहिजे, अगोदर सरळ मित्रांनो याचं काय करा, तुम्ही बेरीज करून टाका. 9 3 किती होतात मित्रांनो, 12. हा चालेल. 10 3 किती होतात, 13. 13.2 भागीला 9 3 किती होतात, 12. इथं मित्रांनो 4 येईल ना. 9 3 12 हा चालेल 1. 10 आणि 3 तर बघा याचं काय आलं मित्रांनो, हा पॉईंट काढला म्हणजे 132 भागीला 12. 12 1 12, 12 1 12. याचं उत्तर किती आलं, 11. तर मित्रांनो बाकीचे क्वेश्चन आपण नंतर बघूयात.